अहो साहेब, किती वेळा तुम्ही आम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे? तुमच्याकडे कंप्लेंट करून किती दिवस झालेत हे पण बघा ना. आम्हाला असं वाटलं होतं की आतापर्यंत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलाही असाल. पण कसलं काय? आत्ताही तुम्ही आम्हाला त्याच गोष्टी सांगताय ज्या आधी सांगत होतात. हे बघा, तुमच्या भावना आम्हीही समजू शकतो, पण प्लीज तुम्ही आम्हालाही समजून घ्या ना. हो, आमचा तपास सुरू आहे. हेच वाक्य आम्ही आल्यापासून तुम्ही आम्हाला ऐकवताय. माझ्या मुलीला रात्रीचं नीट दिसत नाही हो. अहो साहेब, माझी बायको प्रेग्नंट आहे, प्रेग्नंट. आणि मँडी बद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याला मध्येच झटका आला तर तो स्वतःचा जीवही घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टीची आम्हाला कल्पना आहे, त्या अनुषंगानेच आमचा तपासही सुरू आहे. पण हे बघा, जोवर ते कोणत्या ठिकाणी गेलेत हे आम्हाला कळत नाही तोवर आम्ही आता काहीच सांगू शकत नाहीये. अहो पण साहेब, आतापर्यंत तुम्हाला काहीतरी कळायला हवं होतं ना. हे बघा, आम्हाला काय कळायला हवं ना हे आम्हाला चांगलंच कळतंय. प्रत्येक गोष्ट आम्हाला तुमच्याकडून शिकायची गरज नाहीये. तुम्हाला जर कळलं असतं ना तर आज माझी मुलगी माझ्या जवळ असती. ताई, आता यावर आपण वाद घालून काहीही होणार नाहीये. प्लीज तुम्ही थोडा वेळ बाजूला थांबता का? हे बघा, मला काय करता येईल ते मी पाहतो. अहो साहेब, पण माझी बायको साहेब, ही त्या मर्डर केसची फाईल. बायकोचा मर्डर करून नवरा अजूनही फरार आहे. हे बघा, ते मला माहित आहे. मी आरोपीचा फोटो मागितला होता, त्याचं काय झालं? साहेब, त्या संदर्भात मी सांगितले, फोटो पाठवतच आहेत. हवालदार, ताबडतोब फॉलोअप घ्या. ही केस आपल्यासाठी फार महत्वाची आहे. या. अजिबात घाबरायचं नाही हा. मम्मा आहे ना, मम्मा काही होऊ देणार नाही हा. सगळं ठीक होईल. यार ठीकच व्हायला पाहिजे यार सगळं. आधी ना त्या लोखंडेच्या बाबतीत सगळं ठीक व्हायला पाहिजे. यार त्या लोखंडेच्या बाबतीत काही बरं वाईट झालं ना तर आपण कोणीही वाचू शकणार नाहीये. त्याचं काही झालं नाही तरी आपल्याला टेन्शन आहेच अगं. का म्हणजे तू असं का बोलतेस? आधीच आपल्यापैकी कोणीतरी एक जण गायब आहे असा संशय आहे त्याला. त्यात एवढ्या रात्री त्यांनी मला जंगलात बघितलं. माझ्या बरोबर समोर उभा होता, तेवढ्यातच मागून त्याच्यावरती कोणीतरी हल्ला केला. आता हा हल्ला आपल्यापैकीच कोणीतरी केला असेल असं वाटतच असेल ना त्याला. गॉड, अरे ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. हा खेळ नक्की कधी संपणार आहे? मला आता माझ्यापेक्षा माझ्या बाळाची जास्त काळजी वाटतेय. मला नाही थांबायचं इथे, माझ्या बाळासाठी नाही थांबायचं. मला घरी जायचंय यार. मला माझ्या बाळासाठी घरी जायचं, इथे नाही राहायचं. रोहिणी, प्लीज शांत हो बघू. तू टेन्शन नको घेऊस. हा, हे बघ, असं टेन्शन घेण्यापेक्षा आता पुढे काय करायचं ना याचा विचार कर. आता आपल्या सगळ्यांना इथून बाहेर पडणं सगळ्यात महत्वाचं आहे. हो यार, त्या लोखंडेचं काहीही झालं ना तरी ते पोलीस आता शांत बसणार नाहीये. आपल्या अगेन्स्ट ना काहीतरी ऍक्शन घेतीलच. यार तो वायरलेस होता ना तर एक बरं होतं. ते काय करणार आहे ना हे आपल्याला कळायचं तरी. आता ते नाही यार. तो वायरलेस परत मिळाला तर किती बरं होईल यार. हो ना, असा अचानक कसा काय गायब झाला असेल तो, कळतच नाही आता. सायली, तो अचानक गायब झाला असेल ती आपल्यापैकीच कोणीतरी गायब केला असेल.
तुम्हाला बारका स्क्रू ड्रायव्हर पाहतो ना, हा बघ आणलाय. आणि तुमचा हा काय, ह्याला काय म्हणतो तो? वायरलेस. हा, तर हा तुमचा वायरलेस कसा रिपेअर होत नाही तो मी बघतो ना. बोंबल अजून मोठ्याने बोंबल आणि कळू दे सगळ्यांना. बावळट. मी काय म्हणतो, काही बोलू नको, मला माझं काम करू दे. नाही मला एवढंच सांगायचं आहे की आता ह्याच्या पुढे मी बोलणार नाही. सत्यशी, हा रिपेअर झाला ना तरी काय उपयोग नाही. ते फारशी ज्याला काय येतात ना, ते काय ते चाकू सिग्नल. हा, ते तर तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लांब पोत चालत जावं लागेल. हो, बघू आधी रिपेअर तर होऊ दे, मग बघू पुढचं पुढे. मी जाऊ. नि- नाही, हा नाही, अजिबात नाही. हे बघ, प्रत्येक वेळेस मी तुझं ऐकतो, पण यावेळेस मी तुझं ऐकणार नाहीये. अरे तू मला का समजवतीये यार? हे बघ, समजवण्याची गरज त्यांना आहे, मला नाही. ते स्वतः अतिशहाणे आहेत ना, म्हणून मला वेडं समजतात. हे बघ, तुला जे काय समजवायचं ते त्यांना समजव, मला नाही. हे मँडी, अरे काय चाललंय तुझं? हो ना. ए अरे तू आता कोणाशी बोलायलायस? तुम्हाला सांगून काय फायदा त्याचा? तुम्ही तेच बोलणार आणि तेच समजणार जे आतापर्यंत समजत होता. ए अरे मँड्या, तू इथे एकटा बसून कोणाशी बोलतोस तेवढंच सांग फक्त. मी कोणाशी बोलतोय, काय बोलतोय हे तुम्हाला सांगायची गरज नाही. जा इथून. अरे पण तू एकटा असा का बडबडतोयस ते तर सांग ना. नीलांबरी आहे इथे माझ्या बरोबर. झाली का इथे नाटकं सुरू? ए विकी 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 थांब, प्लीज प्लीज प्लीज, तू पुढे नको जाऊस. जर मँडीला वाटत असेल तर खरंच नीलांबरी इथेच कुठेतरी असणार आहे. प्लीज प्लीज तू नको जाऊस. ए ठीक आहे, तू एकटा असताना घाबरतोस. आम्ही इथे सगळे असताना कशाला घाबरायचंय तुला? आणि ए मँडी, ही सगळी नाटकं बंद करा. नीलांबरी आपल्यात नाहीये हे लवकरात लवकर ऍक्सेप्ट कर. आणि हे जितके लवकर ऍक्सेप्ट करशील ना तेवढं बरं आहे. नाहीतर काय? मला वेळ लागेल असंच म्हणायचंय ना तुम्हाला? हा, तुम्हाला अजूनही विश्वास बसत नाही ना माझ्यावर? मला वेळ लागलाय असंच वाटतंय ना तुम्हाला? हरकत नाही, पण आत्ताच नीलूनी मला एक खूप मोठी बातमी दिली. झाली का पुन्हा तुझी बडबड सुरू? हा, तुम्हाला अजूनही जर माझ्यावर विश्वास बसत नसेल तर जा आणि विचारा सत्याला. विचारा त्याच्यावर मर्डरची केस चालू आहे की नाही ते. काय? आणि जर हे खरं असलं तर नीलू आहे इथेच माझ्या आजूबाजूला आहे. आणि तुम्हालाही त्यावर विश्वास ठेवावा लागणार. सतेज, तुझ्या गोळ्यांची वेळ झाली. सतेज, हा वायरलेस तू गायब केला होतास. गप्प कायस तू? बोल ना. म्हणजे हे सगळं जे काही घडतंय त्यामागे तुझा हात आहे. तू करतोयस हे सगळं. सायली माझं ऐकून घे. मला काही ऐकायचं नाहीये. हा वायरलेस तू लपवला होतास हे खरं आहे की नाही इतकंच सांग. हो खरं आहे, पण मी हे सगळं का केलं ते ऐकून तरी घे. आपल्या सगळ्यांना वाचवण्यासाठी. खोटं बोलतोयस तू. मला माहितीये तू खोटं बोलतोयस. सायली, हे बघ, पूर्वीचा सतेज राहिलेलो नाहीये आता. माझ्या चुका कळल्यानंतर माझ्यातही बदल झालेत माणूस म्हणून. तू विश्वास ठेव. हात लावू नकोस. मला अजिबात हात लावायचा नाही.
सर काय चाललंय तुमचं? आम्ही अजून किती वेळ असंच बसायचं? सॉरी, या मर्डर केसच्या फाईलमुळे मी तुम्हाला बसवून ठेवलं हेच विसरून गेलो होतो. इट्स ओके. आता फक्त पुढे काय करणार आहात ते सांगा. हे बघा, आता आपल्याला काही बोलता येईल असं वाटत नाहीये. तुम्ही आता आधी निघा. मी स्वतः तुम्हाला उद्या किंवा परवा या केस संदर्भात अपडेट देतो. उद्या परवा करत तुम्ही अजून किती दिवस आम्हाला खेळवत राहणार साहेब? आम्ही फक्त इथे येणं जाणंच करत राहायचं का? मी तुम्हाला बोललो माझी बायको प्रेग्नंट आहे. मला तिच्याबरोबर माझ्या बाळाचीही काळजी वाटतेय. साहेब प्लीज तुम्ही या केसला सिरियसली घ्या बरं का. आपण त्यांना सिरियस व्हायला सांगतोय ज्यांना सिरियसनेस काय असतं हेच माहित नाहीये. तर तुमच्याकडे थोडा जरी सिरियसनेस असता ना तर आज माझा भाऊ माझ्यासोबत असता. खूप बोललात. आम्ही ऐकून घेतो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल. हे बघा, आमच्या समोर इतरही महत्वाच्या केसेस आहेत. म्हणजे साहेब ही केस महत्वाची नाहीये का तुम्हाला? असं कुठे म्हणालो मी? नाही, तुमच्या बोलण्यावरून तरी असंच वाटतंय. हे बघा, एकदा आम्हाला प्रश्न विचारण्याआधी स्वतःलाही काहीतरी प्रश्न विचारा. हो, तुम्हाला साधं हे सांगता येत नाही की तुमची मुलगी, बायको, भाऊ कुठे फिरायला गेले आहेत. ते कुठे गेले असतील हे आम्हीच ठरवायचं आणि त्यांना शोधूनही आम्हीच काढायचं. आणि तुम्ही काय करणार? इथे फक्त येऊन जाब विचारणार. आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याआधी एकदा स्वतःच्याही कर्तव्याचा विचार करा. बाकी काही नाही, आमचा त्रास जरा कमी होईल. आई, यांच्यामध्ये मला तुम्ही समजूतदार दिसताय म्हणून तुम्हालाच सांगतो. आम्हाला तुमची काळजी कळते. विश्वास ठेवा, आमचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. लवकरच तुम्हाला या बाबतीत आम्ही अपडेट देऊ. पण प्लीज तोपर्यंत तुम्ही यांना समजवा. इथं मुलीच्या काळजीने माझाच जीव जायची वेळ आली. तिथं मी काय या दोघांना समजावणार? हे पहा. हॅलो, इन्स्पेक्टर धनावडे बोलतोय. येस सर. हो सर, ती फाईल माझ्या समोरच आहे सर. आय नो सर. तुमच्यावर असलेल्या प्रेशरची कल्पना आहे म्हणून आम्ही सुद्धा ही केस सिरियसली घेतोय. आम्ही आरोपीच्या फोटोची वाट पाहतोय. फोटो मिळताच आम्ही पुढील कारवाईला सुरुवात करू सर. येस सर, वी डेफिनेटली गिव्ह द रिझल्ट. जय हिंद सर. सायली, एकदा माझं ऐकशील प्लीज? तू समजतेस तसं खरंच काही नाहीये अगं. तू तरी नको ना संशय घेऊस माझ्यावर प्लीज. इतर सगळे तुझ्यावर संशय घेत होते तेव्हा मी तुझ्या बाजूने उभी राहिले. सगळ्यांची तुझ्यासाठी भांडले मी. माहितीये मग. पण आता ना मला कळून चुकलंय. खोटारडा आहेस रे. तुझं वागणं बोलणं सगळं खोटं आहे. हे आजारपणही खोटच होतं ना? हे नाही अगं. नाही नाही, या सगळ्यात चूक तुझी नाहीये, चूक माझी आहे. मूर्खासारखं विकीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं मी. तुझी काळजी घेत राहिले, तुला काय हवं काय नको हे पाहत राहिले. पण आता मला तुझ्यावरच संशय. हे सगळं जे काही चाललंय ना त्या सगळ्या मागे तुझाच हात आहे. नाही सायली, ऐक ऐक माझं ऐकून घे. सतेश, मी तुला सगळं सांगतो. मी सगळ्याची उत्तरं देतो तुला. मला तुम्ही सगळं सांगतो ना. का करेन पण ऐक. सायली, काय झालं सायली? ठीक आहेस ना? सत्या, विक्रांत, मी ठीक आहे. हं? मी ठीक आहे. तू इथे येण्यापूर्वी कोणाचा तरी मर्डर करून आलायस. खरंय का हे? काय बोलला तू? अरे हा काय बडबडतो? उत्तर दे. मी मर्डर करून आलोय? कोणी सांगितलंय तुला?
अजून तरी आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. पण आम्ही आमच्या सगळ्या खबऱ्यांना कामाला लावलेलं आहे. आज ना उद्या नक्कीच खरं काय ते कळणार आहे. आणि तुम्ही दिलेले नातेवाईकांचे फोटो यात काहीच मॅच नाहीये. म्हणून आम्हाला हा तपास थोडा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. साहेब वेगळ्या पद्धतीने म्हणजे? कळेल, वेळ आला की सगळं कळेल. पण हो, थोडा वेळही लागेल. ठीक आहे, आम्ही तुमच्या फोनची वाट पाहू. येतो आम्ही. नमस्ते. सर, त्या पुण्याचा फोटो मेल केलाय. ओके, मी चेक करतो.